नमस्कार. तर तुम्ही बघू शकता IRFC शेअर हा मी ओपन केलेला आहे आणि आपण IRFCचं थोडक्यात ॲनालिसिस करणार आहे. जेव्हा IRFC 225 क्रॉस केलेला त्यावेळेससुद्धा लोकांनी खूप इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये, किंवा 175ला 200 रुपयाला अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट थोडा जसा खाली येईल तसं त्याच्यामध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि खूप डाऊनफॉल आला IRFCमध्ये. जसा कंटिन्युअस अपट्रेंडमध्ये गेलेला त्याच्यानंतर तो अपट्रेंडमध्ये जाऊन खूप मोठा नंतर फॉल आला त्याच्यामध्ये. तर IRFCमध्ये आता कुठे इन्व्हेस्टमेंट करू हा खूप मोठा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन मी थोडक्यात तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येकाने आपल्या ॲनालिसिसनुसारच ट्रेड घ्या. आपली रिस्क कॅपॅसिटी किती आहे त्याच्यानुसारच इन्व्हेस्टमेंट करा. आणि टेक्निकल ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूजवरती डिपेंड राहून कधीही ट्रेड करू नका. तर बघा, IRFCसाठी आम्ही कुठे वेट करत होतो, तर ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलला पण आम्ही वेट केलं, पण व्यवस्थित क्लोजिंग दिलं नाही त्या कॅन्डलनी. ही सेकंड ग्रीन कॅन्डल, त्या पण कॅन्डलनी व्यवस्थित क्लोजिंग दिलं नाही. आणि ही जी मे महिन्याची कॅन्डल आहे त्या कॅन्डलने व्यवस्थित क्लोजिंग दिलेलं आहे आणि त्या कॅन्डलचा हायसुद्धा ब्रेक केलेला आहे. तर आम्ही आमच्या ॲनालिसिसनुसार तर इन्व्हेस्टमेंट करण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळते IRFCमध्ये. तर बघूया आपण IRFC कसा वर्क करतो आहे. तुम्ही पण तुमचं टेक्निकल ॲनालिसिस करा आणि त्याच्यानुसार IRFCमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही तो डिसिजन घ्या. तर IRFCचं झालं. आता मी रिलायन्स शेअरबद्दल सांगणार आहे. रिलायन्स शेअरसुद्धा तुम्ही बघू शकता. रिलायन्स शेअर्समध्ये सुद्धा याच्या अगोदर मी अपडेट दिलेलं आणि तेव्हापासूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिलायन्स शेअरने मुवमेंट दिलेली आहे. 50 पॉईंटची 1400 रुपयाला मी जेव्हा टेक्निकलनुसार सांगितलेलं त्या मुवमेंटपासून 50 पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे. तर बघा, रिलायन्स शेअर्समध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने टेक्निकल ॲनालिसिस करून इन्व्हेस्टमेंट केलं आहे. तर इथून पुढे सुद्धा खूप चांगली मुवमेंट येईल असं वाटतंय. तर ऑब्झर्व करूया आपण आणि किती चांगली मुवमेंट येते आणि तुम्हीसुद्धा ऑब्झर्व करा आपलं टेक्निकल ॲनालिसिस कसं वर्क करते. तर रिलायन्स आणि IRFC शेअरबद्दलचे मी काही अपडेट तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्ही पण स्वतः टेक्निकल ॲनालिसिस करून इन्व्हेस्टमेंट करू शकता. थँक्यू.